आपण एखादं काम करत असू आणि त्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर त्या कामापासून आपल्याला लांब खेचणाऱ्या गोष्टी म्हणजेच त्याचे परतीचे दोर हे आपल्याला कापायला लागणार. त्याशिवाय विजय आपला होणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंहगड. सुभेदार तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा आणि त्या रात्री लढलेला प्रत्येक मावळा. सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला महाराजांकडे आले. त्यांना गडावर मोहिमेची तयारी चालू आहे हे सगळं दिसतंय, पण त्यांना कोणीच काही बोलत नाही. अहो, असे आदेशच असतील महाराजांचे. त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, मग त्यांना हे सगळं कसं कळू देतील? पण तानाजीरावांना या सगळ्या हालचालींवरून कळालं की मोहिमेला कोणीतरी जाणार आहे आणि त्यानंतर कळालं की महाराज स्वतःच मोहिमेला जाणार आहेत. मग ते सरळ गेले महाराजांकडे. त्यांना विचारलं की महाराज, तुम्ही मोहिमेला जाणार आणि मी इकडं मुलाचा वरबाप म्हणून मिरवायचं? हे शक्य नाही राजे. आता ठरलंय, आता पहिले लगीन कोंढाण्याचं, मगच माझ्या रायबाचं. आता या सगळ्यांमध्ये तानाजीरावांना माहित नसेल का, ही मोहीम आहे, आपल्या घरी मुलाचं लग्न आहे, सगळे नातेवाईक जमा झालेत, पाहुणे मंडळी आली आहे, सगळं चांगलं चाललंय, मग आता कसं? पण तानाजीरावांना एक गोष्ट माहित होती की आपल्याला या मोहिमेत काहीही येऊ द्यात, अगदी मृत्यू देखील येऊ द्यात, आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना पाहायला आपला राजा आहे. मी ज्या मायेने, ज्या प्रेमाने माझ्या मुलांना सांभाळतो, त्यापेक्षा जास्त प्रेमाने, जास्त मायेने माझा राजा त्यांच्याकडे पाहिजे. त्यामुळे स्वराज्यातला प्रत्येक मावळा हा स्वराज्यासाठी, महाराजांसाठी मरायला तयार होता. आणि मग काय, कोंढाणा घेण्याचा दिवस आला. तानाजीराव आणि काही मावळे दोर लावून गडावर चढले. तेव्हा कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान राजपूत. या उदयभानाच्या सैनिकांना मावळे आले हे कळालं आणि एकच कापाकापी सुरू झाली. तानाजीरावांची तलवार पराक्रम करत होती, समोर येईल तो कापला जात होता. तेवढ्याच समोर आला उदयभान. या उदयभानाला देखील तानाजीराव जड जात होते, पण उदयभानाच्या वाराने तानाजीरावांची ढाल तुटली आणि तरी देखील उदयभान वार करतच होता. आता ढाल तुटली आहे तर प्रत्येक वार हा आपल्याला हातावर झेलायचा आहे, म्हणून तानाजीरावांनी शेला हाताला गुंडाळला आणि परत युद्ध सुरू झालं. या युद्धात तानाजीराव पडले. मावळ्यांना कळालं आपला सुभेदार पडलाय. ते घाबरले, मागे सरकले आणि हे सगळं सूर्याजींनी पाहिलं. सूर्याजींनी आपला भाऊ पडलाय याचं दुःख बाजूला सारून ते पुढे आले आणि परतीचे दोर कापून टाकले. ते दोर म्हणजे मावळे ज्या दोराने वर चढले होते ते दोर कापून टाकले आणि ते तिथून ओरडले, अरे इथं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही पळून जाताय. आता पळायचंयच ना तर इथून उड्या मारा आणि मरा, नाहीतर या सगळ्यांना मारा आणि गड जिंकून दाखवा. या त्यांच्या बोलाने मावळ्यांना ताकद मिळाली आणि पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली. एकच कापाकापी सुरू झाली. तिथे उदयभान पळून जातोय हे शेलार मामांना दिसलं. शेलार मामा ओरडले, अरे पळून कुठे जातोय, अजून या ताण्याचा मामा जिवंत आहे. आणि त्यांनी उडी मारली, या उदयभानाच्या छातीवर बसले आणि त्याची छाती फोडून काढली. शेलार मामाने उदयभानाला मारलं. गडावर भगवा ध्वज फडकू लागला. तानाजीरावांनी श्वास सोडला, पण गड नाही सोडला. महाराजांचे गडकोट मजबूत होते, पण त्यापेक्षा मजबूत महाराजांचे मावळे होते. त्यामुळे आयुष्यातले परतीचे दोर कापून टाका, विजय हा नक्की तुमचाच असेल.